आपल्याकडे खूपशे लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी चित्रपट करतात. मराठी सारखी फिल्म मेकिंग कुठेच नाही. तर एक ऑब्झर्वेशनमध्ये गोष्ट आली माझ्या की आपल्याकडे मराठीचं युनिव्हर्सच नाही. मला खूप आनंद होतो की मराठीतला पहिला युनिव्हर्स आपण बनवण्याचा प्रयत्न तरी केला. पहिला तर मुद्दा की मराठी चित्रपटाची मजा अशी आहे की त्याची कथा ही त्याची अभिनेता आहे. कारण जर महाराष्ट्रातले प्रेक्षक मराठी चित्रपट नाही बघणार तर काय बघणार की कधी-कधी खूप नंबर ऑफ फिल्म येतात आणि तिथं कुठेतरी मराठीला एक जज केलं जातं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मवर. मित्रांनो, कसं आहे की आपल्या ह्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. तसाच इतिहास आपल्या चित्रपटांसाठी सुद्धा आहे. काय आहे की आपला हा मराठी चित्रपट जो आहे ना, ह्या मराठी माणसाने इतिहास घडवला आणि या चित्रपट सृष्टीचे जनक बनले ते म्हणजे दादासाहेब फाळके. पण आज आपल्यासोबत एक असा दिग्दर्शक आहे, त्या दिग्दर्शकाने खऱ्या अर्थाने खरोखर इतिहास कायम केला आहे आणि एक इतिहास असा घडवला आहे की त्याने मराठीतला पहिला हॉरर युनिव्हर्स आणला आहे आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला. त्या दिग्दर्शकाला आपण आज भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे प्रीतम एस के पाटील. तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. प्रीतम, खूप आनंद वाटतो की गबाडकुंड आम्ही पाहिला, त्याच्यानंतर अल्ल्याड पल्ल्याड पाहिला आणि मग तुम्ही ठरवलं की बस आपण याचा एक हॉरर युनिव्हर्स करूया. काय याच्या मागचा दृष्टिकोन होता किंवा का करावासा वाटला हॉरर युनिव्हर्स इन मराठी? अल्याळ पल्ल्याळ केल्यानंतर ना मला एक गोष्ट लक्षात आली की प्रेक्षकांना ना चांगल्या गोष्टी आवडतात आणि जर त्यांना चांगली गोष्ट आपण प्रेझेंट केली तर ते बघतात. त्याच्या पहिले मला लक्षात आलं की मी चुकत होतो कुठंतरी, काहीतरी गोष्टी मांडण्यात चुकत होतो किंवा मला ते समजू शकलं नाही. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. अल्याड पडल्यानंतर ना मला टेन्शन आलं की आता पुढे काय हे तर मी केलं आहे आणि हे आवडलं आहे, तर आता पुढे काय. तर माझा ना त्या गोष्टीला थोडासा अभ्यास करतो की आता काय चालू आहे, आता बॉलिवूडमध्ये काय चाललं आहे, आता हॉलिवूडमध्ये काय चाललं आहे किंवा बाकीच्या भाषेत काय चाललं आहे. तर एक ऑब्झर्वेशनमध्ये गोष्ट आली माझ्या की आपल्याकडे मराठीचं युनिव्हर्सच नाही. आणि आपण सर्वात जास्त कशाला प्रेम करतो, आपण तिकडच्या हिरोजना प्रेम करतो. कॅप्टन अमेरिका, स्पायडरमॅन या गोष्टी आणि वी आर खूप क्रेझी. आपल्या कंपोजपासून बॅगपर्यंत त्यांचे फोटोज आहे. आपण एवढं फॉलो करतो. म्हणजे विचार करा ना किती मोठी गोष्ट आहे. मग मी विचार केला की आपले मराठी, जसं तू आता बोलला की मराठी जनकच आपण आहोत, मग आपले काय नाही आहे, हे तर आपले असले पाहिजेत ना, भारतात तरी आपले असले पाहिजेत. मग विचार केला की मराठीत युनिव्हर्स नाही आहे. कारण युनिव्हर्स खूप कठीण आहे, म्हणजे बनवायला खूप कठीण आहे. 10-10 स्टोरी ॲट अ टाईम लिहावं लागतं आणि सर्वांचं कनेक्शन द्यावं लागतं, हे खूप कठीण आहे. मग मी विचार केला का नाही आपण मराठी युनिव्हर्स बनवला पाहिजे, की होऊ द्या ना, आपले हिरोज माहीत पडू द्या ना, खंगरी कोण आहे, दिल्या कोण आहे, हे माहीत पडू द्या. मग मी विचार केला की नाही, आता आपली वेळ. आणि मी चालू केला मराठीचा पहिला युनिव्हर्स. आणि आता मजा येते मला की चांगल्या गोष्टीपेक्षा जेव्हा कठीण गोष्ट होतं आणि ते एक्झिक्यूट होण्याची मजाच वेगळी आहे. तर ते म्हणून मी तिथून युनिव्हर्सचा उगम झाला आणि आता सर्वांना ते आवडतं आणि मला खूप आनंद होतो की मराठीतला पहिला युनिव्हर्स आपण बनवण्याचा प्रयत्न तरी केला. पण मग अजूनही गबाडकुंडचे शोज चालू आहेत आणि ते हाऊसफुल आहे. कितवा आठवडा आता हा? सातवा आता सातवा संपेल, 8वा आठवडा चालू सर्व झाला हो. आणि प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद आहे. आणि आपण म्हणतो की लोक बघायला जात नाहीत सिनेमा मराठी. काय म्हणणं आहे याच्यावर? मला ना 4 ते अल्ल्याड पल्ल्याडच्या पहिले मलाही असं वाटायचं की आपण खूप छान गोष्टी करतो, खूप मेहनत सर्वच करतात. म्हणजे असं काही याच्यात हे नाही की खूप मेहनत करतो पण काहीतरी चुकतंय, पण आपण ते स्वतः समजून घेत नाही की चुकतंय काय. तर मला वाटलं की नाही, प्रेक्षकांना ना खरोखर चित्रपट बघायला आवडतात. आपले प्रेक्षक खूप हुशार आहे. आपण त्यांना काहीही दाखवू शकत नाही आणि ते बघायलाही जाणार नाही. त्यांना जे गोष्ट आवडते किंवा ज्या गोष्ट ट्रेंडिंग आहे ते बघायला जातात. सो मला असं वाटतं की प्रेक्षक चित्रपट बघतात. म्हणजे आता बघा ना, 2024मध्ये राजा शिवाजी आला, त्यानंतर देऊळबंद 2 आला, त्यानंतर मंजुळा आला. म्हणजे कंटिन्यू फिल्मची हिट सिरीज होती आणि 200 कोटी आमच्या पहिले केले होते. म्हणजे 250 कोटीपर्यंत मराठी चित्रपट फक्त मे आणि जूनमध्ये केला होता आणि तेव्हा आम्ही आलो. टेन्शन आलं की आता काय. म्हटलं नाही, आपल्याला माहिती आहे ना आपली गोष्ट कमाल आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. तर याच्याहून मोठा आणखी काय करणार प्रेक्षक आपल्यासाठी. तर मला वाटतं की गोष्ट चांगली बनवा, ते तुम्हाला प्रतिसाद देणार. मी ना या विषयावरती ना बहुधा जे मला दिग्दर्शक आणि निर्माते भेटतात ना, त्यांना मी तेच विचारतो की काय वाटतं तुम्हाला मराठी सिनेमा कशामुळे चालतो? किंवा थिएटर्स मिळणं, ही तर फार महत्त्वाची गोष्ट झाली आता सध्या
आता बघायला गेलो तर आताच्या सीझनमध्ये सिनेमांच्या, असं मी म्हणेन. कारण सिनेमा येतात आणि थिएटर्स नाही मिळत, त्याच्यावर काय म्हणणं आहे? पहिला तर मुद्दा की मराठी चित्रपटाची मजा अशी आहे की त्याची कथा ही त्याची अभिनेता आहे. म्हणजे कथा तुमची कमाल असेल ना तर मराठी प्रेक्षकांना का ऑल ओव्हरच ते बघतात आणि त्यांना आवडतात. माझ्याजवळ खूपसे मराठी चित्रपट आहेत जे OTTवर आहे आणि हिंदी भाषेत आहे, तर सर्वांना खूप आवडतात. आणि आपण जेव्हा बाहेर जातो दुसऱ्या भाषेच्या ह्याच्यात, तर त्यांनी आपल्या चित्रपटाला अप्रिशिएट करतात की तुम्ही किती सुंदर आहे, किती सुंदर गोष्टी बनवतात. म्हणजे आता माझ्या काही मीटिंग कदाचित दुसऱ्या भाषेसोबत होतात, तर ते मला सांगतात की आप आपकी स्टोरी बताओ, तुम्ही तुमची गोष्ट सांगा. तुमची गोष्टी मातीतली असते आणि खूप सुंदर असतात, तेव्हा मला खूप अभिमान होतो की मराठी गोष्टीला पैशाची गरज नाही, आपली क्रिएटिव्हिटीच एवढी भारी आहे का त्यामुळे आपल्याला ओळखले जातात. आणि राहिला प्रश्न थिएटरचा, बघा महाराष्ट्र हा असा एक राज्य आहे की वेगवेगळ्या भाषेचे लोक तिथे राहतात आणि त्यामुळे तिथे सर्वात जास्त भाषेचे चित्रपट प्रदर्शित होतात. आणि आपल्याला हिंदी भाषा आपलं आता भले आपण या भागात आहे, पण महाराष्ट्रातल्या खूपशा भागामध्ये रिजनमध्ये हिंदी भाषा बोलण्यात येतात आणि म्हणून तिथले लोक जास्त हिंदी बघतात. म्हणून कदाचित त्यांची प्रायोरिटी जास्त हिंदीकडे असतात असं मला वाटतं. म्हणून डिस्ट्रीब्युशन आणि गोष्ट हे करत असताना ऑब्व्हियस आहे सर्व भाषा जेव्हा एका ठिकाणी येतात तर या गोष्टीचा तर प्रॉब्लेम सर्वांना होणारच. पण मला वाटतं की जर गोष्ट चांगली असेल ना तर प्रायोरिटी आणखी वाढवायला पाहिजे मराठी चित्रपटांसाठी. ओके, पण मग तीच प्रायोरिटी वाढत नाही का असं वाटतं? कारण काय होतं की ठीक आहे, आपण म्हणू की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप भाषिक लोक राहतात, पण मग मराठी चित्रपटांसाठी तो जो प्लॅटफॉर्म आहे, जे थिएटर्स आहेत, तेच अवेलेबल होत नसतील मराठी सिनेमांसाठी. कारण तुम्ही सुद्धा एका मराठी हॉरर युनिव्हर्सचा भाग आहात आणि हॉलिवूडचा एक युनिव्हर्स आहे, तो जो सिनेमा आता आला आहे स्पायडरमॅन, त्याच्यामुळे मराठी एका सिनेमाला थिएटर्स मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यामुळे मग एक चांगली कलाकृती असून सुद्धा प्रेक्षकांपर्यंत मग पोहोचत नाही. मग तेव्हा एक मेकर किंवा एक निर्माता म्हणून मग काय गोष्टींना सामोरं जावं लागतं? मला वाटतं आपण व्यवसाय आणि मनोरंजन या गोष्टी मिक्स करत चाललोय. मला असं गोष्टी वाटतं कुठेतरी की ऑब्व्हियसली हे तर नाही व्हायला पाहिजे की एक हॉलिवूड फिल्म येतो आणि आपल्याला प्रायोरिटी भेटत नाही, ही खूप चुकीची गोष्ट आहे. मला वाटतं ती प्रायोरिटी दिलीच पाहिजे. कारण जर महाराष्ट्रातले प्रेक्षक मराठी चित्रपट नाही बघणार तर काय बघणार? हे कशी गोष्ट पुढे जाणार ना, कशा पद्धतीने पुढे जाणार? तर मला वाटतं की आपल्याला खरंच प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण हा खूप मोठ्या प्रमाणात गोष्ट घडतं की कधी-कधी खूप नंबर ऑफ फिल्म येतात आणि तिथं कुठेतरी मराठीला एक जज केल्या जातात आणि तिथं कमी प्रायोरिटी येते आणि तिथं प्रायोरिटी दिली पाहिजे. मला असं खूप ठामपणे वाटतं. पण मग जे मराठी भाषिक नसतात ते जेव्हा आपण त्यांना विचारू, अरे ये फिल्म देखी क्या, किंवा हॅव यू सीन दिस फिल्म, मराठीज फिल्म, वी डोंट वॉच मराठी फिल्म्स. पण एक आपल्या मराठी चित्रपटांचा इतिहास आहे की अदर भाषिक आहेत जे, त्यांनी सुद्धा काही मराठीतले सिनेमे वारंवार पाहिलेले आहेत थिएटरमध्ये जाऊन. मग ते जे ऑडियन्स आहे अदर भाषिक, ते आपल्या मराठी सिनेमांपर्यंत येण्यासाठीचा काय प्रयत्न आहे पुढचा? बघा मला वाटते सवय. जेवढेही तुम्ही OTT चॅनल बघा, सॅटेलाईटचे गोष्टी बघा, त्यांनी ना आपल्याला सवय लावली आहे. म्हणजे एका पिक्चरनंतर 10 पिक्चर ते असते आणि त्या गोष्टी आपल्याला सवय लागली आहे की त्या गोष्टी बघण्याची सवय लागली आहे. मला सांगा रेशो काय व्हायचं मराठी चित्रपट आणि बाकीच्या भाषेच्या चित्रपटामध्ये कितीचा रेशो आहे? रेशो खूप खूप तफावत आहे, या गोष्टीची तफावत आहे. आपण जर एखादी ॲड 4 वेळा बघितली ना तर आपण Instaवरती जाऊन ते परचेस करतो कारण आपल्याला त्या गोष्टीची सवय लागली आहे. मला वाटते आता कुठंतरी या गोष्टीची आपल्या भाषेची सवय त्यांना लागली पाहिजे, दाखवले पाहिजे आपलं बेस्ट फिल्म आणि त्या गोष्टी मोठ्या पद्धतीने एक्झिक्युशन केली पाहिजे. मला वाटतं ही गोष्ट मुळातून आहे. त्या आपण फक्त वरवर बोलून हे काम होणार नाही, या गोष्टी मुळातून झाल्या पाहिजेत की त्यांना या गोष्टीच्या किती सुंदर मराठी चित्रपट आहे. मला सांगा बरं की किती चित्रपट हिंदीत राऊंड अप झाले? नाही झाले. मराठीतले मोस्ट ऑफ फार कमी सिनेमे आहेत जे, म्हणजे दगडी चाळ असेल किंवा आईना का बाईना असेल, हे हिंदीमध्ये डब झालेले सिनेमे, आणि जुना आपला झपाटलेला असेल, एक्झॅक्टली हे सिनेमे आपण बघतो जे हिंदीमध्ये डब होऊन लोकांनी पाहिलेत. एक्झॅक्टली.
तो पण त्यांचे फिल्म कधीपासून बघतो आपण? चिरंजीवपासून फिल्म बघतोय. तुम्ही साऊथचं त्यांचे- म्हणताय. हा, साऊथचे फिल्म बघा किंवा आता सर्वात जास्त त्याचेच आहे ना. मला वाईट वाटते, माझे आजोबा ते फिल्म बघतात कारण त्यांना टीव्हीवरती तेच दाखव. त्यावरनं मी अनालिटिकल केलं की आजोबा जेव्हा दिवसभर फिल्म बघतात फक्त साऊथचे फिल्म बघतात कारण त्यांना तेच फिल्म दाखवण्यात येतो, सतत सतत त्याच फिल्म दाखवण्यात येतात आणि त्यामुळे त्यांना आता त्या गोष्टीची सवय लागली किंवा त्या गोष्टी आता आवडायला लागल्या किंवा फास्ट गोष्टी झाल्या कारण सर्वांची आवड निवड ही वेगळी असते. तर मला वाटतं की या गोष्टी मुळापासून व्हायला पाहिजे. जसं आता मराठी चित्रपट हे खूप सुंदर पद्धतीने पब्लिसिटी करतोय, आता घरांघरांमध्ये पोहोचतोय. पहिले हा होतं की मराठी चित्रपट पोहोचत नाही, पण आता किती सुंदर पब्लिसिटी होतो, आता पोहोचते. मला वाटतं की आपण या दोन गोष्टीवरही आपली जास्त पद्धतीने चित्रपट दाखवायला पाहिजे आणि त्या गोष्टीची प्रायोरिटी वाढली पाहिजे. तेव्हा तुमचे हिंदीवाले येऊन बोलणार की किंवा बाकीच्या भाषेतले लोक येऊन बोलणार, हमने तुम्हारा आपका ये फिल्म देखा है. बरोबर आहे. पण एक जो रेग्युलर मराठी चित्रपट बघणारा प्रेक्षक आहे, तो जेव्हा एक सिनेमा बघायला जातो आणि त्याला जेव्हा तो निराश होतो की हा सिनेमा नाही आवडलाय किंवा ह्या सिनेमाची पब्लिसिटी खूप जास्त आहे, पण सिनेमा बघितल्यावरती असं कळतं की अरे मी काय बघितलंय, माझ्या फॅमिलीला घेऊन जाऊन मी हा सिनेमा बघितला आणि तो सिनेमा समजा नाही, म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले गणलेला असेल किंवा त्याची जी स्टोरी गणलेली असेल, फक्त स्टार्स घेऊन तो सिनेमा केला असेल, मग तेव्हा त्या प्रेक्षकाने काय करायचं? यात खरंच प्रेक्षकाची काही चूक नाही, मेकरची चूक आहे. एक तर मला वाटतं की हे मला खूप मनापासून वाटतं की फिल्म हे एकदाचे 100 फिल्म नाही बनले पाहिजे की म्हणजे आता आपण बघतो की नंबर ऑफ फिल्म येतात. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल असं एक रेशो धरूयात की महिन्यातनं 10 फिल्म येतात मराठी, एक एक्झाम्पल. माझं म्हणणं आहे की 10 फिल्म काही करण्यापेक्षा 5 फिल्म एवढे कमाल बनवा ना की प्रत्येकाला बिलीव्ह झालं पाहिजे किंवा विश्वास पटलं पाहिजे की हा चित्रपट किती सुंदर आहे. तर त्यासाठी बनवण्यासाठी एक तर गोष्ट आता समजली पाहिजे मेकर्सनी की आता गरज कशाची आहे, कुठले फिल्म चालतं आहे, काच बरं हिंदी बाकीच्या भाषेचे चित्रपट चालत आहे. आता ते हिंदी भाषेचे खूप कमी प्रमाणात चित्रपट चालत आहे, बाकीच्याच भाषेचे का चित्रपट चालत आहे, काय गोष्टी त्यांना आवडत आहे. आणि आपण आताही त्याच गोष्टी करतोय जुन्या, जी 20 वर्षा पहिले झाली होती तीच आपली फिल्म मेकिंग स्टाईल सेम आहे. तुम्ही ऑब्झर्व केली आहे का कधी? काहीच बदल नाही आहे. काहीतरी एक दोन गोष्टी स्क्रीन प्ले इकडे तिकडे बदलतो, थोडेसे चेंजेस होतं, पण त्याच्यावर आपलं काहीच वेगळं काही बनवण्याचा प्रयत्नच करत नाही. तर मला वाटतं की आपण वेगळं बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यामुळे चांगले चित्रपट बघणार आणि कुणाला निराशा होणार नाही. काही मोजकेच लोक आहेत की खूप छान विषयाला घेऊन चित्रपट बनवतात आणि ते चालतात सुद्धा, पण बाकीच्यांचं काय? कारण मला वाटतं की कुठेतरी याच्यामध्ये मेकर्स खूप कमी पडतो. म्हणजे आम्ही मेकर्स खूप कमी पळतोय की त्या गोष्टी चांगल्याने मांडू शकत नाही काही किंवा समजायला थोडासा वेळ जातोय. तर मला वाटतं त्या गोष्टी सॉर्ट झाल्या ना तर मग हा खरंच प्रॉब्लेम येणार नाही. पण आता जर जेव्हा मी थिएटर व्हिजिटला जातो तर जवळपास आता 7 आठवडे झाले, मला असेही काही लोक भेटतात, असे काही प्रेक्षक भेटतात, ते म्हणतात की आम्ही फक्त मराठी चित्रपट बघणार आहोत. हे आनंदाची गोष्ट आहे ना. हे छान वाटतं की अरे जेव्हा म्हणतात की, आणि जो एखादा प्रेक्षक म्हणतो की आम्ही हा तिसऱ्यांदा फिल्म बघतोय, तुमचा हा दुसऱ्यांदा फिल्म बघतोय, हा एवढा आनंद होतो ना, तेव्हा कुठंतरी वाटतं की आपण जे काही छोटीशी मेहनत किंवा प्रयत्न करतोय त्या गोष्टी आता एक्झिक्यूट व्हायला लागल्या आहे. तर मला वाटतं की चित्रपट खूप सुंदर बनले पाहिजे आणि चांगल्या गोष्टीवर चित्रपट बनले पाहिजे. आता तरी आपण कात टाकली पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. मला ना म्हणजे मेकर्सचा एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो, काय माहिती आहे? बजेट. तुम्ही एक सिनेमा लिहिता, तो कधी कधी काही मेकर्स असे असतात की अरे ये मेरा ये विज्युअल आहे, म्हणजे प्रत्येक मेकर हा सिनेमा असाच लिहितो की हा सिनेमा माझा हॉलिवूडला शूट करणार आहे या हिशोबाने लिहितो, पण तो सिनेमा मराठी असतो आणि त्याच्या बजेटचा प्रॉब्लेम होतो. सो मेकर्सने काय वाटतं की कशा पद्धतीने एक आयडियल बजेट ठेवून सिनेमा केला पाहिजे आणि ज्याच्यामुळे तो सिनेमा चालेल सुद्धा, त्याच्यातून त्याच्या प्रोड्युसरला सुद्धा 2 पैसे येतील, असं काय वाटतं? म्हणजे मला काय वाटतं ना की आय डोंट नो मी काय बोलतोय, पण मी खरं बोलतोय. एक गोष्ट खरं बोलतो मी. आपल्याकडे खूपसे लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी चित्रपट करतात. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या क्रिएटिव्हिटीसाठी चित्रपट करा हे मला वाटतं. मी खूपदा असं बघतो की चित्रपट सुरू जेव्हा होतो तेव्हा स्टार्टिंगला खूप पॅशनेट असतं की माझा फिल्म असा झाला पाहिजे,
नंतर कुठेतरी गोष्ट वळतं आणि ते वाटतं की माझं पोट कसं भरलं पाहिजे. हा खूप मोठा टास्क आहे. मला वाटतं की आता गरज आहे की ₹1 चित्रपट आहे, तर तुम्ही तुमच्या ताकदीवरती ₹2 चित्रपट बनवा आणि त्याची किंमत ₹1 असू द्या. तुम्हाला खूप सुंदर एक्झिक्युशन होईल, मला असं वाटतं. कारण चित्रपटाला बजेटपेक्षा ना क्रिएटिव्हिटी खूप जास्त लागतं. तुम्ही कसं विचार करताय, त्याला कसं एक्झिक्यूट करताय, हे खूपच मॅटर करतं. आणि मला ही गोष्ट वाटते की तुम्ही निर्मात्याला कॉन्फिडन्समध्ये घ्या. त्याला सांगा की असा चित्रपट आहे, अशा पद्धतीने एक्झिक्यूट करणार आहे. आणि मला वाटतं की 100 चित्रपट जर म्हणजे 10 चित्रपट महिन्याला बनत असेल, तर त्यातले मोस्ट ऑफ द फिल्म चालत नाही. कारण ती क्वालिटी किंवा ती एक्झिक्युशन देऊ शकत नाही. मग माझं म्हणणं असणार की जर एक मेकर वर्षाला 2 चित्रपट कर, तर मी म्हणणार की नाही तू एकच चित्रपट कर. पण ते एवढा सुंदर चित्रपट बनव ना, की त्या गोष्टी बजेटवर राहणार नाही. आता बघा ना, आता बजेट होतात ना, किती छान मराठी चित्रपटांनाही बजेट देतात. तुमचेच निर्माते आता 50 करोडची फिल्म करतायत. तर माझी चित्रपट छान असतात. म्हणजे बऱ्यापैकी छान प्रेझेंटेबल आणि खूप छान बजेटचे असतात. कारण त्यांना मी कॉन्फिडन्स दिला आहे, की आपण एवढे केल्यानंतर या गोष्टी असं एक्झिक्यूट होणार. आणि आता गबाडकून काय चालतोय? गबाडकून यासाठी चालतंय का तुम्हाला छान व्ही-एफ-एक्स आहे, छान ॲक्शन आहे, एवढा मोठा सेट उभारला आहे आणि मराठीत काहीतरी तांत्रिकदृष्ट्या नवीन गोष्ट येत आहे आणि सर्वांना बघायला आवडत आहे. म्हणून हा चित्रपट चालतोय. मला खूपसे प्रेक्षक त्यासाठीच भेटतात. हा खूप सुंदर प्रयत्न होता, खूप सुंदर चित्रपट केला, काहीतरी वेगळं आहे. झालं ना, जिंकलं ना. तर मला वाटतं का या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण बजेटकडे लक्ष न देता क्रिएटिव्हिटीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि निर्मात्याला आता ते एक तर मुद्दा असा असतो की मला समजा जर ₹1 चित्रपट भेटतात, तर माझं असं मी कॉम्प्रोमाईज करतो की आपण सर्व कॉम्प्रोमाईज करतो. नाही, ₹1 भेटतंय करून टाकू. असं न करता त्याला सांगा, नाही हा चित्रपट ना ₹2चाच आहे. ₹2चा बनवा, याचं छान एक्झिक्युशन होईल. तर या गोष्टी जेव्हा खऱ्यापणाने मग त्याची बनण्याला व्हॅल्यू सुरुवात ₹2 दिसली पाहिजे, पण तो सिनेमा ₹1 बनवा. हां, मेहनत करा. कारण या गोष्टी होतात. खरंच होतात. हं. तर या गोष्टी झाल्या पाहिजे. मी तर प्रयत्न केलाय, मला यश मिळालंय. मी एवढा मोठा नाही या गोष्टी बोलल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं, की सगळ्यांनी प्रयत्न केल्यानं एक्झिक्युशन होतं, की आपण कलेला जेव्हा प्रेम करतं आणि जेव्हा कला भरभरून देतं ना, त्याच्यावर मोठी गोष्ट कुठलीच नाही. पण मग आता हा युनिव्हर्स झाल्याच्या नंतर आमच्या सोर्सेसकडून, आमच्या काही लोकांकडून असं आम्हाला कळलं की प्रीतम एस के पाटील आता मराठीपुरता सीमित नाही राहणार आहे, तर ते आता हिंदी चित्रपटामध्ये त्यांची झेप घेणार आहेत. सो हे खरं आहे का? झेप हे हे आमच्याकडे जे इन्फॉर्मेशन आली आहे, ही 90% खरी आहे. 10% तुमच्याकडून आम्हाला होकार किंवा नकार पाहिजे. म्हणजे देवाच्या कृपेने गबाळकुंड एवढा छान झाला, की सर्वांकडनं विचारणा येत आहे, की आता असंच काहीतरी तुम्ही छान दुसऱ्या भाषेवरचे पण बनवा. असं विचारणा सुरू आहे. जस्ट एक विचारणा सुरू आहे. असं एक बघू आता काय होतं. पण मग प्रीतमजी मला एक म्हणायचं आहे की मराठीतले दिग्दर्शक आता काही हिंदीमध्ये सिनेमे करतायत. त्याच्यामधले आपण पकडूया, जर हिंदीमध्ये 100 दिग्दर्शक असतील, तर त्याच्यामध्ये कुठेतरी 3 ते 4% दिग्दर्शक आहे. सो आपण एक मराठी मेकर म्हणून त्या 98 लोकांना किंवा त्या 97 लोकांना आपण कशा पद्धतीने त्यांच्यापेक्षा वेगळा समाज दाखवू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला एकतर ही खूप चांगली गोष्ट आहे, की आपण आता हिंदीकडे वळतोय किंवा मग खूप सुंदर मराठी दिग्दर्शक हे हिंदी फिल्म करत आहे. कारण याची सुरुवात आपणच केली आहे. दादासाहेब फाळके यांनीच सुरुवात केली आहे. तर मग आपण का नाही केलं पाहिजे? आपण केलेच पाहिजे. मला वाटतं, की महाराष्ट्रातील मातीचा वास हे पूर्ण भारताला कळलं पाहिजे, पूर्ण जगाला कळलं पाहिजे. बरोबर आहे ना? तर मला वाटते, की या गोष्टी पाऊल पुढे गेलं पाहिजे, की प्रत्येक भाषावर कोणाचं ना कोणाचं राज्य असतं. आता वेळ झाली आहे, की मराठी चित्रपटांचं, कलाकाराचं, तांत्रिकदृष्ट्या सर्वांचं राज्य मात्र हिंदीमध्ये आता आपण पुढं गेलो पाहिजे. आणि ते पण आपल्याला खूप जेन्युइन समजतात. जोपर्यंत आता माझं जेवढं मी वावरलो आहे त्यांच्यामध्ये, ते खूप जेन्युइन समजतात. एवढं छान रिस्पेक्टफुली आपल्याला वागवतात. तर मला वाटतं, की धिस इज अ करेक्ट टाईम, की आपण आता आपल्या मातीचा वास, गंध, सुगंध हे पूर्ण भारताला दाखवला पाहिजे.
पण मला एक अजून एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की मग जर हिंदी सिनेमा तुम्ही केलात तर त्यामध्ये हिंदीतलेच ॲक्टर दिसणार आहेत का तुम्ही सुद्धा मराठी आपल्या जे कलाकार आहेत जे जेन्युअन कलाकार आहेत त्यांना तुम्ही हिंदीमध्ये चान्स देणार? ऑब्विसली आपण आपल्याच कलाकारांना सोबत गेलो पाहिजे. घर घर असतं ना की किती म्हटलं तरी घरे घर आहे. आपण जे बघा की तुम्ही फॉरेनला किती गेला आणि किती मोठ्या लोकांसोबत राहा, पण जे कट्ट्यावर चहा पिणारे जे मित्राची मजा आहे हे कुठंच नाही आहे. पण जी आपली फिल्म मेकिंग स्टाईल ही खरंच खूप कमाल आहे. मराठीसारखी फिल्म मेकिंग कुठेच नाही. मी मोस्ट ऑफ द खूपसे सेट्स बघितले, बाकीच्या भाषेचे सेट्स बघितले, पण जे मराठी कलाकारांची सर्व तांत्रिकदृष्ट्या जे पण सर्व लोक ते आहेत, टेक्निशियन आहे, त्यांचं जेवढं मराठी चित्रपटांवरती प्रेम आहे असं कुणाचंच नाही. मला म्हणजे आताच तुम्ही हा एक प्रश्न केला होता की कमी बजेटमध्ये. मला सांगा कुठलीही इंडस्ट्री एवढ्या कमी बजेटमध्ये चित्रपट करते? नाही करत. आपण काय करतो कारण आपलं ते प्रेम आहे. आपल्याला ते वाटतं की या गोष्टी खूप छान एक्झिक्यूट व्हायला पाहिजेत. तर माझी ती इच्छा असणार की आपण सर्व मराठी त्यामध्ये जायला पाहिजे आणि मराठीच असले पाहिजे. पण आता खूपसे चित्रपट बघा ना, मराठी आर्टिस्ट खूप आहे. किंवा एक मराठी डायरेक्टर असतो, तर खूप सारे मराठी आर्टिस्टसुद्धा आपल्याला बघायला भेटत आहे. आणि मला एवढं प्राऊड फील होतं आहे, जेव्हा कोणीही असू द्या, मराठी डायरेक्टर, मराठी कलाकार जेव्हा हिंदी चित्रपट करतो आणि तेव्हा पूर्ण भारत बघतो, तर मला खूपच सुंदर वाटतं. त्याच्याहून जास्त आनंद मला वाटत नाही. कारण आपल्या कलेला आता तिथे आपण पोचतोय, मला असं वाटतं. क्या बात आहे. म्हणजे मराठी चित्रपटाला धरूनच हिंदीमधली ही झेप त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पहिली गोष्ट. यानंतर मला एक फार महत्त्वाचा विषय आहे ना की आता मराठी जे आपले चित्रपट आहेत या मराठी चित्रपटांना OTT प्लॅटफॉर्म्स आता मिळणं कठीण झालं आहे. म्हणजे निवडक काही सिनेमे आहेत त्यांनाच OTT प्लॅटफॉर्म्स मिळतात. सो तुमच्या सिनेमांना OTT प्लॅटफॉर्मसाठी जाताना काय काय प्रॉब्लेम्सना फेस करावं लागलं होतं किंवा काय काय तिथपर्यंत पोचायला कशा पद्धतीने मिळत नाही, काय प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये? सर, तोच रेशो आहे सर. ऑब्व्हियसली 10 चित्रपट जेव्हा करतात, त्यातले 2 चित्रपट चालतात. का? पण मग आता सगळं मोबाईलवरती आलंय, बरोबर आहे. मोबाईलवरती लोक जास्त बघायला लागलेत. हं. हल्लीची पिढी तर म्हणजे ठीक आहे, आपण मोबाईलवर बघू, येऊ तेव्हा बघू. आणि त्याच्या म्हणजे समजा जर थिएटरला नाही चालला सिनेमा तर एक दुसरा ऑप्शन असायचा मेकर्सकडे की विल गो टू OTT प्लॅटफॉर्म. बट तिकडे सुद्धा आपल्याला जर तिथे थिएटर मिळत नाही आणि इथे OTT मिळत नाही, अशी जेव्हा घटना घडते एका चांगल्या मेकरकडे, त्यावेळेला मग त्या मेकर्सने काय करायचं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की चांगल्या मेकरचे कधीच OTTवर रिजेक्ट झाले नाही. चांगल्या मेकर्सचे चांगलं OTTवर आणि सॅटेलाईटवर चित्रपट गेलेच आहे. जे पण चांगले चांगले सुंदर चित्रपट आहेत ते OTTवरती आहेच. जे चित्रपट खरंच आपली पॉवर, आपली स्ट्रेंथ दाखवू शकले नाही किंवा त्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकले नाही, कदाचित त्यांचं ते दुर्भाग्य आहे की त्या गोष्टी एक्झिक्यूट होऊ शकल्या नाही. मग आता असं मला वाटतं. मग म्हणजे मग आता घबाडकुंड तुमचा चालतोय. त्यानंतर त्याच्या आधीचा अल्ल्याड पल्ल्याड अल्ल्याड पल्ल्याड आम्हाला कुठे पाहायला मिळेल आता OTT वरती? आता लवकरच त्या एका OTTवरती एक मोठ्या OTTसाठी तो थांबला होता. त्यासाठी आम्ही ते एक्झिक्युशनची वाट बघत होतो. कारण जर आमच्या निर्मात्याला खूप फायदा होत असेल तर तो फायद्यासाठीच थांबेल ना. कारण मग काय होतं, हिंदीतले जे सिनेमे आपण बघतो किंवा इतर लँग्वेजमधले त्यांचे रिलीज झाल्याच्या नंतर त्यांचा एक काही आठवडे चालल्याच्या नंतर ते लगेच OTTला येतात, कारण ह्यांचं डील त्या सिनेमाच्या रिलीजच्या आधी झालेलं असतं. सो आपण वाट बघतो रिलीजची आणि मग OTTकडे जातो. सो काय करावं असं तुम्हाला वाटतं? आता तोच एक माझा प्रश्न आहे की या गोष्ट खूप सिस्टीममधून आहे, मुळातून गोष्टी आहे. या खूप मुळातून गोष्टी आहे की ज्या गोष्टी मग एक नवीन मेकर म्हणून हा त्रास होतो का की OTT मिळत नाही, इथे थिएटर्स पण मिळायला प्रॉब्लेम होतो आणि OTT पण मिळत नाही, असं वाटतं का? नवीन मेकर्स जेव्हा फिल्म बनवतो त्या गोष्टीला वेळ लागतो. त्याला गोष्ट समजायला, सिस्टीम समजायला वेळ लागतो. मला स्वतःला सुद्धा 1 ते 2 फिल्म झाल्यानंतर मला या गोष्टी समजायला लागल्यात की माणूस शिकत जातो ना. पहिल्या चित्रपटात तर माणूस शिकत नाही. शिकता शिकता तो शिकत जातो. तर त्याला सिस्टीम कळायला वेळ लागतं. तर कदाचित जेव्हा त्याला सिस्टीम समजतात तर त्या गोष्टी एक्झिक्युशन होतात. पण काही प्रमाणात हे अगदी बरोबर आहे तुमचं की OTTमध्ये आपल्याला जसं पाहिजे तशी जागा भेटत नाही. खूपच लिमिटेड OTT आहे का जिथे आपल्याला जागा मिळतं. आता खूपसे असे OTT आहे का तिथे आपले मराठीचे प्लॅटफॉर्मच नाही.
म्हणजे खूपसे असे 2-3 OTT आहे की मराठीचे प्लॅटफॉर्म नाही. कुठले? एक नेटफ्लिक्स आहे, तिथे OTT प्लॅटफॉर्म नाही किंवा मग आणखी असे खूपसे 1-2 OTT आहेत की जिथे आपले प्लॅटफॉर्म्स नाही आहे. तर मला वाटतं ते OTT प्लॅटफॉर्म मिळाले पाहिजे कारण आपले चित्रपट आता खूप चांगल्या पद्धतीने यायला लागले आहेत. मला वाटतं या गोष्टी झाल्या पाहिजेत आता. तर मग कसे की मराठी चित्रपटांना रिपीट ऑडियन्स आहे, रिपीट प्रोड्युसर फार कमी आहेत. सो ते रिपीट प्रोड्युसर्स कसे येतील असं वाटतं प्रीतमजी तुम्हाला? मला असं वाटतं की एखादा तुम्ही व्यवसाय सुरू केला, त्यानंतर त्यात फायदा झाला, तुम्ही काय करता? तो परत त्याची फ्रँचायझी काढता, त्याचं दुसरं करता का तिथे थांबवता? हा ना, करतो की. ऑब्व्हियसली करता. लाईक दिस की मराठी चित्रपटांना जर प्रॉफिट झाला, त्यांना पैसे मिळाले तर ते रिपीट करणारच ना. पण मग जर नाही चाललं तर त्या प्रोड्युसरने काय करायचं? मला वाटतं की या गोष्टी हा प्रयत्नशील हा व्यवसाय आहे. याला व्यवस्थितपणे अभ्यास करून जर याचं एक्झिक्युशन केलं, हे 100% एक्झिक्यूट येतात. माझे आहे ना, माझे खूप सारे प्रत्येकच प्रोड्युसर माझा रिपीट आहे. सो असं काही नाही आहे. असं काही नाही आहे. फक्त गोष्ट अशी आहे की तुम्ही मांडता कशी, त्यांना किती कॉन्फिडन्स देता, त्यांना खरी बाजू सांगा की असं आहे, याला असंच गोष्टी होऊ शकतं. तेव्हा चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन होतात आणि प्रोड्युसर रिपीट होतात. मग तुमचे घवाडकुंडचे जे निर्माते आहेत रसिक रसिक कदम सर. रसिक कदम सर, त्यांनी तुम्हाला न सांगता 50 करोडची फिल्म मी करतोय असं सांगितलं. त्याच्या मागचं काय गणित आहे? त्यांना समजलं ना की मराठी चित्रपट काय आहे आणि त्यांचा खूप खूप कमाल अभ्यास आहे. म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे सर्व गोष्टी आहे रसिक, हो. की त्यांचा एवढा अभ्यास आहे की याच्यानंतर 2-3 वर्षानंतर एंटरटेनमेंट हे कुठे असणार हे त्यांचे लॉजिक झाले आहे. ते रेडी आहे त्या लॉजिकसोबत. तर मला वाटतं की असे निर्माते यायला पाहिजेत. यू कांट बिलीव्ह ते निर्मात्यांनी मला कधीच बोललं नाही का माझं याला घ्या, माझं त्याला घ्या. म्हणजे माझ्या अल्ल्याड पल्ल्याड यांनी नाही बोललं की माझ्या याला घ्या, हे करा. नाही, तुम्ही फिल्म मेकर आहात, तुमच्यावरती जिम्मेदारी दिली आहे, आता हे तुम्ही चांगल्या पद्धतीने पार करा. असं त्यांचं खूप ठामपणे मत होतं. रसिक सर प्रत्येक सेटवर, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दिवशी तिथे उभे होते. त्यांना गोष्ट ती समजून घ्यायची होती, शिकायची होती. तर हा स्मार्टनेस असतो. इव्हन त्यांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे की मार्केटिंगचा अभ्यास, खूपशा गोष्टी मार्केटिंगच्या हे त्यांनी लोकल म्हणजे आपण आतापर्यंत असं आलो होतं की नाही आता ज्या काही गोष्टी ग्राउंड लेवलवर मार्केटिंग वर्क नाही करत, पण त्यांनी ते करून दाखवलं आहे की नाही ग्राउंड लेवलवर पण मार्केटिंग चालतं आणि ते एक्झिक्यूट झालं. सो मला वाटतं की होतात त्या दोघांची ट्युनिंग जमली पाहिजे. हे 2 महत्त्वाचे पिल्लर तेच आहे, डायरेक्टर आणि प्रोड्युसर. त्या दोघात काही गोष्टीमुळे एक्झिक्युशन होऊ शकत नाही. वैचारिक समजा की काही गोष्टी मला वाटतं हे जर दोन्ही स्तंभ जर ठामपणे उभे राहिले ना, तर सर्वच गोष्टी रिपीट काय हा नंबर ऑफ सिरीज बनत जाईल, मला असं वाटतं. पण मग तुमच्यासारख्या मेकर्सना जी वेल नोन मेकर्स आहेत, त्यांचा सपोर्ट होता का त्यांनी तुम्हाला डावललं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना? आणि तुम्ही म्हणलात की नाही ठीक आहे, तुम्ही डावलता डावला, आपण करून दाखवूया, आणि मग तुम्ही ठरवलं की आपण युनिव्हर्स करायचं, असं काही घडलं होतं का? बघा मेकर्सनी जनरली नाही डावललं, पण हा जो काही प्रमाणात जो वेगळा समाज आहे त्याचं काही करू शकत नाही आणि ते त्यांचं काम करत आहे. कोणीतरी काही काम केलं पाहिजे ना म्हणजे आणि आताही तेच काम करत आहे, पहिलेही तेच करायचे आणि आताही तेच करत आहे. कुठला समाज? की असतं ना की एखादी गोष्ट जर चांगली होत आहे तर त्याला आपण वाईट कसं केलं पाहिजे किंवा या गोष्टीला कसं पद्धती ट्रोलर्स म्हणायचं तुम्हाला? नाही ट्रोलर्स नाही म्हणता येणार की प्रत्येक समाजातच असे लोक आहे की जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर त्याला कशा पद्धतीने आळ घालण्यात यावं किंवा कशा पद्धतीने त्याला वाईट बोलण्यात यावं हा खूप मोठा एक प्रकार असतो. आणि प्रत्येक म्हणजे आता मी जर ज्या भागातून बिलॉंग करतो, फॉर एक्झाम्पल मी एका विदर्भ भागातून बिलॉंग करतो, तर तिथे हा प्रकारच नाही आहे. थिएटर नाही. मी यवतमाळात आहे, तिथे थिएटर नाही आहे, प्लेज होत नाही. आम्ही कधीच बघितलं नाही आणि मला वाईट वाटतं. जर मी आता हे कुठे जाताना आता हे बोलतात की प्लेज आणि नाटक आणि छान जातात आणि सॅटर्डे संडे वर्कआउट करतात, आम्ही कधीच अनुभवलं नाही, कधीच अनुभवलं नाही. त्या गोष्टीचं आम्हाला खूप खंत वाटतं. तर मग तिथं त्या गोष्टीच नाही तर ते लोक कसे ॲक्सेप्ट करणार नाही या गोष्टी की अरे की एक पोरगा जाऊन हा फिल्म बनवू शकतो, त्यांना ही गोष्ट जोकच वाटणार, त्यांना वाटतं हा टाइमपास करतो. किंवा मग आताही काही भागांमध्ये तीच गोष्ट आहे की जर हा इंडस्ट्रीत आहे म्हणजे दारू पित असेल, पार्ट्या करत असेल खूप गोष्टी करत असेल, पण असं नाही आहे. खरंच खूप जेन्युन आहे. मराठी इंडस्ट्री खूप जेन्युन आहे. मला वाटतं इंडस्ट्री जेन्युन आहे आणि ह्या प्रत्येक माणसावर डिपेंड असतं त्यांनी कसं राहावं.
तसं विदर्भाची एक गोष्ट आहे की त्यांना बिचाऱ्यांना माहीतच नाही त्या गोष्टी काय, तसं याही भागात पण असे काही गोष्टी असतात. पण मी यातनं गोष्ट शिकलो की डावलण्यापेक्षा जेव्हा मी स्टार्टिंग फिल्म करायचो ना, मला असं वाटायचं की मी एवढा चांगला वागतो सर्वांशी, चांगला बोलतो, सगळ्याशी करतो, हे माझ्यासोबतच का होतं? लोकं मलाच का बोलतात? माझ्याबद्दलच का बरं रूमर्स पसरवल्या जातात? काय चुकीचं बोलतात? मी तर कुणाच्या घेण्यात नसतो, देण्यात नसतो ना, मी कुणाला काही बोलत पण नाही. किंवा कोणाच्या पार्ट्यात पण नसतो. मी फक्त माझ्या पार्टीत असतो बरोबर. सक्सेस ग्रुपच्या. तर मला असं वाटलं की हे माझ्यासोबत का होतं ना? मग एका काळानंतर मला समज आली की नाही, तुम्ही ना जेव्हा चांगल्या गोष्टीवर बसता, एका पोझिशनला जाता, तेव्हा तो तुम्हाला प्रबळ बनवतो त्या गोष्टीसाठी की नाही, आता मला काही वाटत नाही. आता मला कोणी काही बोलू द्या, काही गोष्टी असू द्या. आता तर किस्से असं होतात की अशी गोष्ट ऐकतो की याच्याबद्दल, माझ्याबद्दल म्हटलं, "हो, मी केलं. बरोबर असेल." म्हणजे इथपर्यंत गोष्टी आहेत कारण तुम्ही त्याला तिथे बनता, त्या प्रबळ बनता त्या बसण्यासाठी. तर मला वाटतं या फेजमधनं सर्वजण गेलं पाहिजे. जर मला तेव्हा या गोष्टी फेस करता नाही आलं तर मला याची किंमत नसते राहिली आता. मी तेव्हा डबल मेहनत केली. जेव्हा मी 100% द्यायचं तर मला 1000% द्यावं लागलं का नाही, मला परत पडायचं आहे, मला परत उभं राहायचं आहे, मला परत पडायचं आणि परत उभं राहायचं. म्हणजे माझ्या तर भाषेपासून प्रॉब्लेम होता. आमच्याकडं काय बे पोट्या काय करून राहिला इथून प्रॉब्लेम होता. आणि भाषेपासून आपण कुणाला जर एखादी गोष्ट स्टोरी ऐकवायला गेलो तरी तू विदर्भाचा का? हां, हां. वाटतं की ओके. म्हणजे अशा गोष्टी असतात का मग मला कदाचित मी पॉझिटिव्हली घेतलं की नाही, मला आता असं नाही मी न्यूट्रल भाषा बोलली पाहिजे, मी पुस्तकी भाषा बोलली पाहिजे. या गोष्टी माणूस एक्सपिरियन्समधनं शिकत जातो आणि मला वाटतं हे गोष्टी असल्या पाहिजेत. आणि माझे वडील म्हणतात की जो बाबुळाच्या झाडाला कोणी दगड मारत नाही, आंब्याच्या झाडालाच मारतात. आ. पण भाषेविषयी म्हणालास तर की पण भाषेविषयी जर तुम्ही म्हणाल तर नागराजांना सुद्धा काही म्हणजे भाषेच्या वरती तर त्यांनी किती काय काय सेमिनार्स घेतलेले आहेत जवळपास, कारण ती मातीतली भाषा आहे. येस. आणि आम्ही मातीतले कलाकार आहोत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे की म्हणजे ज्यांचे काय म्हणतात ना, स्वप्न मोठी असतात ना, त्यांना कोणी थांबवू शकत नाही असं म्हटलं जातं की तुमच्याकडे बघून असं मला वाटतं. कारण एखादा निर्माता दिग्दर्शकाला न सांगता जेव्हा डिक्लेअर करतो ना की मी पुढची फिल्म 50 करोडची करणार आहे, त्यामध्ये विनर प्रोड्युसर नसतो, तो दिग्दर्शक असतो की अरे मलाच माहिती नाही मी एवढा मोठा सिनेमा करतोय. कारण हा तो विश्वास कमवणं ना हे फार कठीण आहे आजच्या काळामध्ये एका निर्मात्याचा. आणि तो विश्वास कदाचित तुम्ही निर्माण केला आहे त्यांच्या मनामध्ये. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला आता बघायचं आहे की या हॉरर युनिव्हर्समध्ये किती पार्ट्स बघायला मिळणार. कारण कसं आहे की हल्ली काही सिनेमे पार्टमध्ये आले, फर्स्ट पार्ट झाला, सेकंड पार्ट झाला, त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर करतात की आम्ही पुढचे 12 पार्ट करणार आहोत म्हणून. सो आता तुम्ही काहीतरी डिक्लेअर करा, तुम्ही किती पार्ट आमचे करणार आहे. रसिक सरांनी जर अमाऊंट डिक्लेअर केली आहे तर त्यांनी काहीतरी मोठंच विचार करून गोष्ट डिक्लेअर केली आहे. आणि मला वाटतं त्यांनी जे सरप्राईज मांडत गेले तर हे खूप माझ्यापेक्षा ते सर्वांना बोललेलं आवडेल. तर खूप सारे पार्ट येणार आहे याचे. तर या गोष्टी मी म्हटलं ना, जोपर्यंत मराठी चित्रपटाला होणार नाही ना की खंगरी म्हणजे हा, दिल्या म्हणजे हा, तोपर्यंत चित्रपट बनवत राहणार. क्या बात आहे. इट विल वोंट स्टॉप असं हां, तुम्हाला म्हणायचं आहे. एक्झॅक्टली. ते हॅमर करणार तुम्ही Yes. त्याच शिद्दतने, Yes. त्याच मेहनतीने. Yes. आणि आता तर मला ती असं सवय झाली आहे की फिल्म कसा आणखी गुंफवता येईल, कसा आणखी त्रासदायक बनणार. आणि मला वाटतं की जेवढा त्रासदायक फिल्म तेवढा मजेशीर बनतो. प्रीतमजी, एक असा प्रश्न विचारावासा वाटतो, तो कदाचित तुमच्याही फार मनाजवळचा आहे, की म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणावरून येता, म्हणजे तुम्ही एक रुरल भागातून येता, एका गावखेड्यातून येता. त्या गावखेड्यामधली जी लोकं आहेत, ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे तुम्ही फार जवळून बघितलं आहे. सो त्या मुलांसाठी जे स्वप्न घेऊन येतात ह्या सृष्टीमध्ये, या सिनेसृष्टीमध्ये काहीतरी बनण्यासाठी, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने गाईड करता आणि कशा पद्धतीने त्यांना सांगू इच्छिता की या फिल्ममध्ये कशा पद्धतीने आपण यायचं? आता मला असं वाटतं की एक तर त्या मुलांची काहीच चूक नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आज पण ही चूक कुठे आहे? हे स्वप्न बघणं चूक कुठे आहे? नाही, नाही, स्वप्न बघितलेच पाहिजे हां. आणि त्यासाठी एक्झिक्युशनसाठी आपण कामच केलं पाहिजे. मला सांगा की इंडस्ट्री कुठे आहे? मुंबई आणि पुण्यापर्यंत. मग आता जर एखादा गडचिरोली किंवा चंद्रपूरचा जर पोराला येऊन काम करायचं, त्याला 800 किलोमीटर घर सोडून यावं लागेल. हा खूप मोठा टास्क आहे सर.
7 ते 8 हजार रुपये तुम्हाला सर्व मध्यमवर्गीय वर्गातले लोक 7 ते 8 हजार रुपये भेटतात, त्यात तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी एक्झिक्यूट करावं लागतं. हा खूप मोठा टास्क आहे. हे मी अनुभवलं आहे सर, की आम्हाला 6ने आणि मी मध्यमवर्गीय मुलगा आहे. आम्हाला 7 ते 8 हजार रुपये भेटायचे आणि ते आमचे 7 ते 8 हजार रुपये कसे जायचे आम्हाला कळायचं नाही. आणि मग कसं करणार तुम्ही? कसं करिअर करणार? कसं फिरणार? किंवा आमच्याकडे त्या गोष्टीच अवेलेबल नाही आहे सर. मी तर त्या कलेच्या तर खूप दूरच्या गोष्टी आहे. आम्ही बेसिक सर्व्हायवलच नाही आहे. कारण आता जर एखादा व्यक्ती जर अमरावती, यवतमाळ, गडचिरोली राहत असेल, तिकडनं जर यायचं असलं तर सर त्याला खिशामध्ये 5,000 रुपये लागणार आणि छोटंसं जर कामही केलं तरी तुम्हाला माहिती आहे की किती पैसे भेटणार कदाचित त्याला. तर हा खूप मोठा बेसिक सर्व्हायवल आपला हा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की आपल्या जे पण रुरल भाग आहे, तो मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या, मला दरवेळेस त्यांच्याबद्दल वाटतं की त्यांनी आता पुढे यायला हवं. त्यांनी सर्वांना सांगायला पाहिजे की आम्ही जे करतो आहे ते खूप चांगलं आहे आणि एक एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सर, मी विदर्भातला पहिला डायरेक्टर आहे का ज्याचे 5 फिल्म रिलीज झाले आणि बॅक टू बॅक 2 आहे. तर कुठंतरी त्यांना एक्झाम्पल सेट झालं आहे की नाही, एक माझ्या गावातून खूप सारे पोरं यायला लागले आता, की कारण त्यांना दाखवायला कोणतरी आहे ना, की नाही बाबा हे आहे. अण्णाकडे बघून खूप जणं बघायला येतात की नाही बाबा आमच्या अहमदनगरमधून खूप सारे आहे, एवढा मोठा चेहरा आहे. तर मला वाटतं की या गोष्टी आता पुढे व्हायला पाहिजे. या समाज, लोक काय म्हणतं काय नाही, जर तुम्हाला कलेशी कला जगायची आहे तर तुम्हाला त्या गोष्टीला फेस करावं लागेल. प्रॉब्लेम समोर जावंच लागेल आणि जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम फेस करून ती गोष्ट अनुभवता, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की फाईट करा, या इथे सर्वाईव्ह करा, मजा घ्या. कारण सक्सेसमध्ये मजा नाही, प्रोसेसमध्ये मजा आहे. पण मग अशा मुलांना तुम्ही तुमच्या टीममध्ये घेणार का? हो, माझे प्रत्येक मुलं आता माझ्या गबाडकूडमध्ये गडचिरोलीचा पहिला चित्रपटमध्ये झळकणारा पहिला पोरगा आहे साहिल अनल्लेवार म्हणून, ज्यांनी निगेटिव्ह कॅरेक्टर, धुऱ्या हा कॅरेक्टर, तो गडचिरोलीचा आहे. मोस्ट ऑफ द पोरं प्रत्येक जिल्ह्यातले मी पोरं घेतो की मला वाटतं की त्यांचं एक्झाम्पल सेट झालं पाहिजे. इवन मी त्यांचा PR करतो त्यांच्या जिल्ह्यामध्ये. एखादं वर्धेचं पोरगं आहे, वर्धेमध्ये त्याचा PR. एखादं सांगलीचं पोरगं आहे, सांगलीमध्ये. कारण एक्झाम्पल सेट झाले पाहिजे. आणि आता तर गोष्टी खूप ऑनलाईन व्हायला लागल्या आहे. म्हणजे आता तर असं होणार सर, पहिले एकतर माणूस डॉक्टर नाही तर इंजिनियर नाही तर शिक्षक बनायचा आणि बाकी MPSC करायचे. आता सर पहिले क्रिएटर बनणार, मग डॉक्टर बनणार, मग इंजिनियर बनणार. तर आता या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागल्या आहे. तर मला वाटतं की याचंच म्हणजे सोशल मीडिया आणि या गोष्टीचा खूप छान उपयोग करून प्रत्येक भागाच्या मुलाने एक्झिक्युशन करायला पाहिजे, असं मला वाटतं. की त्या मीडियाचा, कारण आपल्या हातात ना आता खूप मोठा शस्त्र आहे, त्याचा प्रॉपर वर्कआउट करा. त्या सोशल मीडियाचा बाकी सर्व गोष्टी विसरा. कारण सर्वात मोठा तोच प्रॉब्लेम असतो की मला असं करावं लागेल, फाईट करावं लागेल. आणि कुठलाही मोठा माणूस घडला त्याला प्रॉब्लेममधूनच जावं लागलं, कोणी सहजासहजी घडलं नाही, म्हणून तो मोठा माणूस झाला. क्या बात आहे. तुमचा जो हिंदी सिनेमा येणार आहे, त्या हिंदी सिनेमामध्ये कुठल्या हिंदीतल्या मोठ्या नटाला तुम्ही या ठिकाणी घेणार आहात? मला सध्या का तरी त्याच्यामध्ये सुद्धा नाही, आम्हाला नाही, मराठीतल्या सध्या असं कोणत्या काहीच मोठ्या गोष्टी star होत दिसणार नाही आहे. प्रयत्नशील आहोत सध्या, मी फक्त प्रयत्न करतोय. असं सध्या काही आतापर्यंत डिक्लेअर नाही झालं. जसं डिक्लेअर झालं तुम्ही नाही तर मी- म्हणालात तरी ह्या इंटरव्ह्यू नंतर ते कळेल आम्हाला. नाही, डिक्लेअर झाल्या मी पहिले तुला येईल आणि इथून मी त्या अभिनेत्याचं नाव सांगेन. क्या बात आहे. तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अगदी तुमच्याबरोबर बोलून इतकं बरं वाटलं ना, की या मातीतल्या कलाकाराने खऱ्या अर्थाने मातीचा सुगंध काय असतो तो संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारताभर नव्हे तर जगभरात पोहोचवण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे, त्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मित्रांनो, तुम्हाला प्रीतम एस.के. पाटील यांच्याबरोबरच्या गप्पा कशा वाटल्या, त्यांचा दृष्टिकोन कसा वाटला आपल्या मराठी चित्रपटांना घेऊन, हे आम्हाला खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच फिल्मी अपडेट्ससाठी आणि अशा सिनेमातल्या खऱ्या माणसांना भेटण्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी सिनेमा 360.